पद्धतीत सांगणार. लक्ष देऊ नाही का? विषय जाती धर्माचा येतच नाही आणि कुठंच जात सांगितली नाही. लक्ष देऊ नाही का? मला काय सांग, हे का म्हणतोय माहिती का? वारंवार मी आम्हाला लई त्रास झाला इकडे येताना. तुम्हाला नाही हमारे में का लई तकलीफ आहे आणि फिर तुम्हारी अलग आहे. संतोष बा तुमच्या लक्षात येत असेल गणित कसं काय? एवढं सोपं आहे का हे गणित? आता एवढी सगळी प्रेम करणारी मंडळी सांगा बरं मला. अहो लई कॉम्पिटिशन आहे इथं. तुम्हाला वाटतं का कॉम्पिटिशन नाही? हे तुकोबाराय म्हणतात देवाला लई वांगळ येते. तू म्हणतो तिथं जायचं, जाणार नाही बाबा. इथं कीर्तनकार चांगलं कीर्तन करायला लागलं की दुसऱ्याच्या पोटात दुखतंय कीर्तन करायच्या. काय म्हणायचं तुम्हाला? राजकारणात कमी राजकारण आहे, आमच्याकडे लई राजकारण आहे, 100% राजकारण आहे. आता वाचू काय माहिती का? दंगल घडवणारी माणसं वेगळी आहेत. ती काठी आणतात, दगडी आणतात, गोटे आणतात आणि आपण आपली डोकी फोडतोय. मी मुद्दामून म्हणलो तुम्हाला, मला तुम्ही बोलवलं, सांगा तुम्ही मला. या सगळ्यांचं प्रेम आहे म्हणून तुमच्या समोर उभा आहे. एकाच जरी मनात आलं असतं आणि कोण म्हणलं असतं सारू भाऊला, भाऊ हे कसं काय मुसलमानाचा माणूस आहे, तुम्ही व्यासपीठा उभा करायचं म्हणजे बोले बी नाही कदाचित व्हायचं होता बी आहे. मी मालूम आहे सब तरफ चलताय व्हायचं. आता मी काय आभाळातून पडलो का? माझं रक्त लाल आहे, तुमचं रक्त लाल आहे. या जगाच्या पाठीवर एकच जात आणि ती माणुसकीची. लक्षात, जगाच्या पाठीवर एकच जात. हा सांगायचं तात्पर्य असे पहा, तुम्ही शिवरायांनी मी महाराष्ट्र घडवताना 18 पगड जाती, यसाजी कंक बहिरजी नाईक हंबीराव मोहिते तानाजी मालुसरे जिवा महाला शिवा काशीत एक एक माणूस मदारी मेहतर अशी माणसं उभी केली. ती फार जबरदस्त आणि वेगळी माणसं होती महाराष्ट्रासाठी. जाता जाता सांगणार आहे शिवराय तुम्ही बी प्रमाणे मोकळी खाला, काय लोड घेऊ नका अजिबात. मी लय गायच्या गडबडीत पडत नाही. आता सगळे स्टार गायक आहे तिथं, आपण कुठं मध्येच तोंड घालायचं तिथं त्यांच्यात मध्ये. म्हणायचं काय होतं, छत्रपतीला हायस्केलला सांगायला लागतं. मला माहिती आहे तुम्ही कुणीतरी माझं कीर्तन युट्यूबला बघितलंय, शिवराय सांगताना बघितले. ऐका ऐका मला काय सांगायचंय सज्जना हो. आणि महाराज सांगणं म्हणजे संतोष महाराज त्याचं मुळमुळीत आवाजात सांगितलं लागले वापस मुझे कोण बोलाने का बी नाही. आणि ते मग असं म्हणलं, राजा म्हणलं कस काय ताना बरा आहेस का? लय दिवस झाला आला नाही पिंपळ खेडकडे. अरे एवढा मोठा सप्ताह चालू आहे गड्या, वासुदेव महाराजांच्या सुमधुरवाणीतून कथा चालू आहे आणि निदान कथेला तरी एक कीर्तनाला नाही. एकदम जबरदस्त महाराष्ट्रात नामांतर वक्ता आणले तिथं. आता आणि ताना म्हणला काय झालंय राजे, जरा शेलार मामाची तब्येत बिघडली. अशीच असतील ना मामा? हा लक्ष नाही का? आता जर शिवचरित्र असं सांगितलं तर बोलविल का मला कुणी परत? अरे तो रुबाब तसा होता, ते कर्तृत्व तसं होतं. अरे राजगडावर महासाहेब जिजाऊ आहेत आणि महासाहेब सांगतात राजा, अरे दिसतो का तो कोठाना? हो महासाहेब दिसतो ना राजा. त्या कोठाण्यावर फडकणार ते दुश्मनांचं निशाण दिसतं का? हो महासाहेब दिसतं ना राजा. तेच आमच्या डोळ्याला जखमा करून जात आहे. आज्ञा असावी महासाहेब, राजा उतरवा ते दुश्मनांचं निशाण आणि पुन्हा एकदा फडकू द्या या स्वराज्याचं निशाण या महाराष्ट्रावर आणि या कोठाण्यावर. सह्याद्रीच्या दरी दरी खोऱ्यातून एका एका व्यक्तीला सोबत घेऊन या स्वराज्याची निर्मिती करणारा आणि महाराष्ट्रावर स्वराज्याच्या या निशान फडकवणारा जगातला पहिला राजा छत्रपती शिवाजी राजे भोसले. वाह, ये ट्रेलर है जाते जाते देखेंगे कैसा क्या है. विठ्ठल आणि मग तो पाहुणा इथं येण्याच्या अगोदर तुकोबारांनी काही भूमिका मांडली. विठोबाने सांगितलं तुका तुला जावं लागेल. तुकोबारा इथले नाही त्याला प्रमाण आहे. आम्ही वैकुंठवासी आलो याच कारणासी. वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी सात भावे वर्ताया, सात भावे वर्ताया. झालो संतांचे मार्ग, आडराणी भरले जग उचिष्टात मी वैकुंठवासी आलो याच कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. झाडू संतांचे मार्ग आणि आड राणी भरले जग. सज्जना हो, या आड रानातून भरलेल्या जगाला आम्ही सन्मार्गाला लावण्यासाठी आलो.
याच्यासाठी आलो, नाही तर आम्ही येतच नव्हतो. विठोबानी सांगितलं तुकोबा अरे तुला जावं लागेल बाबा. आता बरोबर आहे, तुकोबाने सांगता देवा जाणार नाही. हे विठोबा अरे काय रे नेहमी अवघडच काम सांगतो. अरे तुका अरे तुझ्यात ती कॅपॅसिटी आहे, तू कॅपेबल आहे म्हणून तुला अवघड काम सांगितलं. अरे देवा तुला माहिती नाही ज्या मृत्यू लोक तुम्हाला पाठवतो ना ती लोक लय भयानक आहेत. आणि नुसती भयानक नाही देवा, ती लोक वांगाळ आहेत. वांगाळ कळलं का शिवमदादा? इकडला शब्द आहे वांगाळ, सगळीकडे फेमस आहे वांगाळ शब्द. वांगाळ म्हणजे आपल्यातली पुढे जायला लागले की आपलीच माग वाढतात. माग वाढतात हे महत्वाचं नाही गुरुजी, आपली माग वाढतात हे लय महत्वाचं आहे. बघा तुम्ही कोण्याही क्षेत्राचा आपल्याच माणसाने आपल्या माणसांना उपजारी नाही येऊन दिलं आजपर्यंत. आपल्या माणसाने आपल्या माणसाचं यश आपल्या माणसाला आजपर्यंत कधीच सहन नाही झालं. आपल्यातला मोठा व्हायला लागला लगेच आपल्यातल्यांचीच पोटात दुखतात. भावकीतला एखादा मोठा लागला लागली लगेच भावकी चर्चा करायला. बरं ही चर्चा करणारी ह्यांना सॅल्यूटच करायचं आपण नेहमी. आपल्या मागे जी चर्चा करतात ना, तुम्हाला खरं सांगू का, हे बिनपगारीन फुलाधिकारी आहेत. कळलं का तुम्हाला या शब्दाचा अर्थ? पगार तर काहीच नाही पण अधिकार सगळे आहेत आपल्याविषयी त्यांना बोलायला. उलट मोठा सत्कार केला पाहिजे असा चौकात त्यांचा. कडे तुला रुपया नाही मिळला तू आमची चर्चा करतो. तू को म्हणतो देवा तुला माहिती नाही की लय वांगाळ लोक आहेत या मृत्यू लोकात. चांगलं काम करायला लागलं की मागं वाढतात. तू मला पाठवतो तिथं नाही जाणार विठोबा. ए विठोबा शब्द लई भारी बरं का, लक्ष नाही का? विठोबातला ठ हे हृदयातले स्पंदन स्फूर्त करतो. विठोबाने सांगितलं तुका तुला जावं लागल. तुका म्हणला देवा खरं सांगू का, खरं सांगू का, नाही जगू देणार लोक. अरे तुका जनांचा जडाचा आणि जीवाचा उद्धार करणं हे तुझ्या हातात आहे. यासाठी तुला जावं लागल, या समाजाला सन्मार्गाला लावण्यासाठी जावं लागल. देवा तुझी तळमळ मला कळती पण लोक जगू देणार नाहीस. बरं चल जा म्हणतोच म्हणून जातो बरं का. तू म्हणतो ना मग जातो चल मृत्यू लोकात. पण ऐक देवा ए विठोबा जाईल मी मृत्यू लोकात, दोन गोष्टी द्याव्या लागतील आणि मग निघतो. तुका तसा जाणार नाही बघ. अरे माग ना तुका, माग कुणाला मागतो देवा देशील का? अरे पोसितो जगासी एकलासी विश्वंभर नाव आहे माझा. वृक्षाची पाणी हाले ज्याची सत्ता आणि राहिली तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे सूर्यासी चालणे तुझ्या सत्तेने वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या बळे हे सूर्यासी चालणे तुझी सूर्यासी चालणे तुझ्या बळे. हार माया बघा तोंडाकडे बघायचं लक्ष. त्याच्या सत्तेने चालला, आपल्या सत्तेने झाडाचं पान तरी हलल का? वृक्षाची पाणी हले ज्याची सत्ता राहिली हंता मग कोठे. गतीर भरता प्रभू साक्षी निवासम शरणम सुयत्य प्रभवम प्रलयम स्थानम निधानम बीजमयम पर्वती वैसाकन संडावी समुद्र एक. हा म्या बोलविल्या वेद बोले. त्याच्या सत्तेने चालले. आपल्या सत्तेने सूर्य इकडं तिकडं तरी होईल का? त्याची सत्ता आहे. लक्ष देऊ नाही का? त्यांनी ज्या दिवशी सत्ता काढून घेतली ना आपल्या देहातला आत्म्याची सत्ता बी संपली. लक्ष देऊ नाही का? जोपर्यंत त्यांनी एक द्वारा शिल्लक ठेवलाय तोपर्यंत इथं बसतोय. नाही तर इथं मी सांगितलं ना राजा रंग लय फकीरन लय मोठी आली लय गेली रावणासारखी गेली. किती कोटी घर सोन्याची होती? 7 कोटी. फार मोठं वैभव असलं तरी जमीन असतात ती माणसं फार मोठी असतात. नाही तर आमच्या इकडे 2 गुंठे एकूण बोलायचंच काम नाही. नाही काय बोलायचंच काम नाही. गाडीत काय तो काही 140 आणि 180 गाडी फिरवतो. अख्ख्या गावाला येडा मारून आणतो. जाऊ दे आता लय पुढे जाईल ते गणित. मला असं वाटतं हे तरुणांसाठी मी निश्चित बोलणारे. लक्ष नाही का? 7 कोटी घरं सोन्याची, 28 कोटी भिंती सोन्याच्या. ज्याच्या घराच्या चौकटीला रावणाच्या 22 क्विंटल सोनं होतं. आकाशाला शिडी लावणार होता, खारा समुद्र गोड करणार होता, सोन्याला सुगंध आणणार होता. आता केवढा होता रावण? 7 कोटी घरं सोन्याची. आपली 20 तोळ्याची चेन घातल्यावर सगळ्या मुंड्या उघड्या ठेवते. हाय का? रावणाच्या रेंजला आहे आपण. आपली सत्ता आहे का इथं? आपली सत्ता नाही. मायकल जॅक्सन जागला असता मग आपली सत्ता असती तर. जर एखाद्याला वाटलंच की त्याच्याकडे लई पैसा आहे लई जगल, चॅलेंज देतो गाडी ये व्यासपीठ आजचं पाकिटच त्याला. आपली सत्ता नाहीये महाराज. लक्ष. मायकल जॅक्सन 150 वर्ष, संतोष महाराज 150 वर्ष जगू का आपण? आपण 60 गेले तरी लई मोठी गोष्ट आहे. आणि जे 60 त्यांनी बोनस घेतलाय आणि ज्यांना 60 जायचंय त्यांनी थोडं इकडून जरा आता कमी व्हावं. जिसको समझ रहे वो लय होशियार है, जिसको नहीं समझ रहा वो कीर्तन होने के बाद में पूछने पाओ. मेरा हिंदी ऐसा है बोला की जरा थोडा किसको समजता है. आता लय राहिलंच नाही गणित. मी म्हणलो दाढी कोणाची अफजल खानाची नाही, महाराजांच्या मावळ्याची दाढी. जर वेळ भेटलाच वेळ एखादा मिनिट तर फाडू अफजल जाता जाता. काय म्हणायचं वासुदेव महाराज? एवढं सोपं आहे का अफजल फाडणं? तिकडे हैदराबादला फाडतो मी. एका झपक्यात उडावला छत्रपतींनी अफजल खान.
लक्ष देऊ नाही का, लय भयानक राजांचं करत होतं ते. हैदराबादला एक येडपाट आहे गायबाने, ते म्हणलं हम घर घर में अफजल पैदा करेंगे. त्या बावलाटला तिथे जाऊन सांगितलं तू घर घर में अफजल पैदा कर, हमारे छत्रपती शिवाजी राजे के ये मावळे घर में घुस कर अफजल वाले. लय भयानक या जगाच्या पाठीवर असं कर्तृत्व नाही गड्या, जबरदस्त माणसं उभी राहिली बघा. युगायुगातून अशी माणसं उभी राहिली. धर्मवीर शंभूराजे, छत्रपती शिवाजी राजे, नंतर नंतर महापुरुष येत गेले, महामानव येत गेले आणि महामानवांनी खऱ्या अर्थानं समतेची सदाचाराची शिकवण या समाजाला दिली. नंतर संत मंडळींनी मोठं कार्य या मातीत केलं. काय माणसाने संत भगवान बाबांसारख्या सगळ्यांनाच त्रास झाला, वामन भाऊंना त्रास झाला. पहा तुम्ही कोण्याही संतांचं चरित्र उघडून पहा. आदरणीय खऱ्या अर्थानं स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे असतील, ही माणसं युगायुगातून अशी माणसं जन्माला येतात. आणि जी माणसं फार चांगलं कार्य करतात ना, मला असं वाटतं फार काळ टिकलीच नाहीत ती माणसं, नाही गेली. जगद्गुरु तुकोबाराय 42 वर्षाचे परमार्थ गेले तुकोबाराय, तेवढ्याच कार्यासाठी आलथे परफेक्ट काम करून गेले तुकोबाराय. लक्ष देऊ नाही का, मला काय सांगायचं, माऊली ज्ञानोबाराय 22व्या वर्षी गेले दिगंबर ईश्वर विभूती. आणि मी आदरणीय गोपीनाथ मुंडेजींचं का सांगितलं, मी लक्ष देऊ नाही का, मला काय सांगायचंय, विशेष जाती धर्माचा नाहीये. कुठे गेल्यानंतरही माणसाचं कर्तृत्व सांगितलंच पाहिजे. आम्ही कोण्याही सप्त्यात जा, आता हे भगवान बाबांच्या पुण्यनिमित्त किंवा काही कारणास्तव सप्ताह उभा आहे म्हणून फक्त हा स्पेसिफिक समाज आहे तर तिथंच संत सांगायचे का, असं नाही. जेवढं तुकोबांनी काम केलं, जेवढं ज्ञानोबांनी केलं, हा ज्ञानेश्वरी, अरे इथं 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 ज्ञानेश्वरी भगवान बाबांनी ठेवावी, अंतकरण दाटून यावं, काय प्रेम करावं. आणि मला खऱ्या अर्थानं आदरणीय न्यायाचार्य नामदेव महाराज शास्त्रींना खरंच मानल तेवढं धन्यवाद कमी या व्यक्तीचं. अखंड भारतात, अखंड जगभरात खरं सांगू का, लहान लहान मुलं त्यांची स्टेटस ठेवतात आणि फक्त ज्ञानेश्वरी सोप्या पद्धतीत सांगणारा महाराष्ट्रातला पहिला वक्ता आहे. सोप्या महाराज कथा चांगली करत असेल, तूच कुणाच्या तरी पोटात दुखत असेल ना, इथलं नाही सांगत म्हणजे सांगतोय मी तुम्हाला घडीवरती. कोण ना कोण, आणि आग हे नाही बोलणे का, कुणाची हिंमत आहे बैतावा. आता तर वेगळाच ट्रेंड निघाला, स्टेटसवरच टोमणे आणतात, स्टेटसच ठेवतात, डायरेक्ट बोलायची हिंमत नाही म्हणून स्टेटस ठेवतात. आणि आपण अशा एडपटांचे स्टेटस बघायच्याच नाही. अरे जो विश्वव्यापक संकल्पना घेऊन चालाय त्याला काय पडलंय कुणाचं, गड्या तू रेंजला तरी का, आभाळ आभाळाला जातो का, गरुडाची झेप गरुडाची, बागड्याने तिथं प्रयत्न मी करू नये. लक्षात नाही का, मला काय सांगायचे, घडीवर तुम्हाला ज्याला पटन त्यांनी घ्यावर काही, तुम्ही म्हणा हे बुवा काय सांगायला सुरुवात केली, अभंग राहिला बाजूला, बरोबर रेंजला आणतो मी, काळजी करू नका. हे सांगायचं आणि खरे गायकांच्यात कॉम्पिटिशन इथलं नाही, आता ही सगळी एकत्रच आहेत. पण आहे तसं ते म्हणतो कुणाचा आवाज वरती, काय करतो आता वरती, नरड पारात फुटलं की तुझं 4 कार्यक्रम जास्त करशील, खाली गा जरा. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, मला उघड कशाला आपल्या लोकाला तू आपली शायनिंग करतो, म्हणजे हाय आयसा बोच ते गुपे. लक्ष नाही का, पक्वाजे आता दोन्ही चांगले आहेत म्हणून जाऊ द्यात, नाही तर दोघांच्या गुरुचे बोल दोघं काढतात. राहिलं कीर्तन बाजूला, धडाम 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 धडाम, काय कीर्तन बुवाने काय बोलायचं का नाही, काय नाही. पण दोन्ही स्ट्रॉंग आहेत, चांगले आहेत आणि समजून घेणार आहेत. लक्ष नाही का, मला आता मला जायचंय ना, मला इथून नाही. लक्ष झालं का तुमच्या, सगळीकडे कॉम्पिटिशन, महिला मंडळ तुमच्याकडे बी. तुकोबा काय वैतागलं इथं, नको म्हणले देवा. आता महिला मंडळ एखादी चांगली साडी बिडी घालून नटून थटून निघाली बाहेर, की आल्या 4 जरी बाहेर, भैया कुठं निघाली असेल, आता 13 वेळा निघाली, जाती गती कुठं निघाली असेल, काय करायचं तुला, कुठं निघाली ती. काय झालंय माहिती का, स्वतःच ठेवायचं जाखून आणि लोकांचं बघायचं वाकून. म्हणजे उचापत्या करायच्या लोकांच्या, कोण काय करते, कुणाचा बंगला कसा चाललाय, कुणी स्लॅब टाकलाय, काय करायचंय तुला, तू तुझं बघ ना. तू तुझ्या, मला काय म्हणायचं सचिन, आता मी गुरुजी इनोवा गाडी घेतली, एकाने मला फोन केला, आता शुभम महाराज तुम्ही का फोन केला, म्हणजे महाराज तुम्हाला मी हार घेऊन येतो गाडीला, तुमच्या आनंद वाटला का नाही तुम्हाला, सगळी तुमच्या सगळ्यांसारखी का. एक याडपाटाने मला फोन केला, म्हणले बुवा मग गाडी घेतली का, आणि इनोवा घेतली, म्हणलं घेतली आता बाबा. म्हणलं मग कसं काय झेपल होय, आता म्हणलं जेफाय काय झालं, तिला काय आगाव घ्यायची होय तेव्हा जेफायला. अहो काय बोलते, त्यांचा धडा नाही. आणि म्हणलं मग, म्हणलं नाही, म्हणलं 30 लाखाची आहे म्हणून म्हणलो. आणि म्हणलं मग कसं काय, म्हणले हप्त्यावर घेतली का, म्हणलं सप्त्यावर घेतली बाबा, काय करायचं तुला, हप्त्यावर घेतली का सप्त्यावर घेतली, क्या किसका धड़ा नहीं, कौन क्या बोलेगा, अपन अपने मस्ती में चलने का, हाथी चले बाजार और कुत्ते होके हजार. ऐका सांगायचं तात्पर्य, म्हणून तुकोबाला सांगतात विठोबा जाणार नाही. विठोबाने सांगितलं माझी सत्ता चालती जा, मग देवा जातो बर का. 2 गोष्टी तुला द्याव्या लागतील तर जाईल तुकोबा, एक मृत्यू लोकात मरण देऊ नको, एक, आणि दुसरी गोष्ट जर या समाजाने त्रास दिला तर हे विठोबा मुरारी म्हणून तुम्हाला घ्यायला आला पाहिजे, तर जातो मी. मुरारी समजला का, इकडे 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 मुरारी, गडीवर नाही इकडं, आणि तुम्हाला नाही समजणं असं होईल मुरारी. हो तुमच्या हृदयातला विषय मुरारी. मी अजून अभंग एकच चरणाचा विस्तार करणार आहे अभंगाचा, लक्ष आहे का.
एकाच चरणाचा. मुरारी तुम्हाला समजावं नाही असं होईल का? पोरगी म्हणते बाबा अरे लई मोठं लग्न झालं मैत्रिणीचं, 50,000ची साडी अंगा होती बाबा.